पोलिसांची धडक कारवाई, अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त, DYSP किरण भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची मोठी कारवाई, अवैध गोहत्या प्रकरण उघड। कित्येक महिन्यांपासून कुरेशीपाडा दहीहंडा इथं सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे। DYSP किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून 500 किलो मांस आणि 4 जिवंत गोवंश जप्त केले आहेत। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अजीम अहमद कासम हा आपल्या घरात अवैधरित्या गोवंश कत्तल करत असल्याचं समोर आले। त्यानंतर पोलिसांनी पंच आणि अधिकाऱ्यांसह त्यांच्या घरावर धाड टाकली। छाप्यात अजीम अहमद आणि त्याचे साथीदार रंगेहात पकडले गेले। घटनास्थळी गोवंश, अवशेष, धारदार शस्त्रे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले। या प्रकरणी अजीम अहमद मोहम्मद कासम, नाय मोहम्मद तौहीद शेख, मोहम्मद इस्माईल शेख आणि मोहम्मद आरिफ शेख याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि प्राण्यांच्या छळ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी जिवंत गोवंश सुरक्षित ठिकाणी हलवले। या धडक कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं असून अशा अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.